कमेंट बॉक्स मध्ये बऱ्याच कमेंट होत्या की काजू कसा लावला जातो. तर आज मी काजू, लिंबू आणि आंबा असे रोपं आपण आज लावणार आहोत. तर त्याच्यामध्ये गांडूळ खत टाकायचे ते लावण्याच्या अगोदर आणि आपण लिंबोळी पेंड वापरणार आहोत. तर ही विश्वास ॲग्रोची लिंबोळी पेंडची बॅग आहे ते आपण वापरणार आहोत. आता ही लिंबोळी पेंड काय आहे तर कडुलिंबाची जी पानं आहेत, फळं आहेत, त्याचा जो अर्क आहे ते सुकवल्यानंतर त्याचा जो अर्क आहे हे सगळं मिक्स करून बनलेलं हे लिंबोळी पेंड. हे खूप उपयुक्त आहे झाडांसाठी. पूर्वीच्या पण एका व्हिडिओमध्ये मी हे दाखवलं होतं आणि नंतर परत एक आमच्या पूर्ण बागेचा व्हिडिओ केला होता. त्याच्यात पण तुम्हाला मी दाखवलं होतं की कसं ते काजू, फणस आणि इतर झाडं आहेत ती कशी बहरली होती, त्यांना कसा फुटवा आला होता. त्यामुळे ही लिंबोळी आणि करंज पेंड जी आहे ती खूप फायदेशीर आहे. तर आज आपण फक्त गांडूळ खत आणि लिंबोळी पेंड हे झाडांना टाकून काजू, आंबा आणि लिंबू हे लावणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील किरदारी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असलेले पाडगाव, तिथे आता आपण चाललो आहोत. आता मी श्री गणेश इंटरप्राइजेस आणि हार्डवेअर मध्ये आले. आपण जे आता काजूचं आणि लिंबाची रोपं लावणार आहोत, झाडं लावणार आहोत, तर त्याच्या भोवती आपण विद्युत कुंपण बनवणार आहोत. सोलार विद्युत कुंपण म्हणजे जे आपणच बनवतो, पण आपल्या बागेसाठी सुद्धा आपण बनवणार आहोत. तर त्याचा गेट बनवण्यासाठी आपल्याला जे स्क्वेअर पाईप लागणार आहे ते आपण इथून घेणार आहोत. सगळं सामान आता घेऊन झालंय. घरी जाताना वाटेत बरीच शेतभाती लागते. पावसाचा नेम साधून बऱ्याच लोकांची भात लावणी आटोपले. आता ते समोर दिसतंय, शेताचं रक्षण करण्यासाठी एक बुजगावणं पण लावलंय. असं हे बांधावरून चालण्याची मजा आहे ना, ती खूप छान आहे. बरं, आता काजू, लिंबू आणि आंब्याची रोपं लावण्यासाठी काय काय लागणार आहे हे तुम्हाला मी सांगते. ही आहे विश्वास ॲग्रोची लिंबोळी पेंड. झाडांवर जबरदस्त काम करते. पेंड आहे ती अशा प्रकारे काळी असते आणि जी करंजी पेंड आहे जी एका शॉर्ट मध्ये मी तुम्हाला दाखवली होती ती थोडीशी पिवळसर रंगाची असते. तर आता ही आपण आणि गांडूळ खत असे दोन्ही मिळून आपण झाडांना घालणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील किरदारी गाव, जिथे सूर्यकांत पेडणेकर हे बऱ्याच वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहेत. रासायनिक खतांचा वापर न करता निव्वळ सेंद्रिय खतांच्या आधारावर ही शेती करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यकांत पेडणेकर यांनी उभी केलेली किरदारी गावातील शेती.